नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये तिथी म्हणजे नेमकं काय याबद्दल चर्चा करणार आहोत. बघा, हा व्हिडिओ बघितल्यानंतर कुठल्या दिवशी कुठली तिथी आपण मानायची याबद्दल आपल्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही. उदया तिथी म्हणजे काय, उदया तिथीचे महत्त्व म्हणजे काय आणि कुठल्या कार्यासाठी उदया तिथी घ्यायला पाहिजे, कुठल्या कार्यासाठी उदया तिथी नाही घेतली तरी चालते, याबद्दल सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. बघा, सर्वप्रथम आपण तिथी म्हणजे काय याबद्दल चर्चा करणार आहोत. बघा, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात, तिथी म्हणजे चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या चक्राच्या आधारावर एक ठराविक कालावधी, ज्यामध्ये चंद्राच्या अवस्थांमधील बदलांमुळे विशिष्ट तिथी ठरवली जाते. भारतीय पंचांगामध्ये तिथीचा उपयोग महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी केला जातो. बघा, या तिथींचे मुख्यतः 3 प्रकार आहेत: उदया तिथी, अस्ततिथी आणि क्षय तिथी. तर बघा, आता आपण सर्वप्रथम उदया तिथी म्हणजे नेमकं काय याबद्दल चर्चा करणार आहोत. जी तिथी अगोदरच्या दिवसाच्या सूर्य उगवल्यानंतर काही वेळाने सुरू होऊन आजच्या सूर्योदयाच्या वेळी अस्तित्वात असते, तिला उदया तिथी म्हणतात. इथं आपण उदाहरण बघूया. आज सकाळी समजा 6 वाजता सूर्योदय झाला आणि काल सकाळी 9 वाजता दशमी तिथी सुरू झाली होती आणि आज सकाळी 7 वाजेपर्यंत ती चालू होती. त्यामुळे आज सूर्योदयाच्या वेळी दशमी तिथी अस्तित्वात असल्यामुळे आजच्या दिवशी ती तिथी मानल्या जाईल आणि ती तिथी दशमी असेल, कारण ती सूर्योदयाच्या वेळी अस्तित्वात होती, भलेही ती केवळ 7 वाजेपर्यंतच असली तरीही. बघा, आता आपण अस्ततिथीबद्दल समजून घेणार आहोत. बघा, जी तिथी सूर्य उगवल्यानंतर सुरू होऊन दुसऱ्या दिवसाच्या सूर्य उगवण्याच्या अगोदर संपते, तिला अस्ततिथी म्हणतात. याला उदाहरणाने समजून घ्यायचे झाले तर बघा, आज सूर्योदय सकाळी हा 6:20 झाला आणि कालच्या सूर्योदयाच्या वेळी नवमी तिथी होती, जी आज सकाळी 5 वाजताच संपली. आणि याचे स्पष्टीकरण जर द्यायचे झाले तर आपण स्पष्टीकरण देऊ शकतो. आज सूर्योदयाच्या वेळी नवमी तिथी अस्तित्वात नव्हती, कारण ती आजच्या सूर्योदयाच्या आधीच संपली होती. यामुळे नवमी तिथीला अस्ततिथी असे म्हणतात. बघा, आता आपण क्षय तिथी म्हणजे काय हे समजून घेऊ. बघा, जी तिथी कुठल्या दिवसाच्या सूर्य उगवण्याच्या वेळी अस्तित्वात नसते, तिला क्षय तिथी असे म्हणतात. याला एक उदाहरणावरून आपण समजून घेऊया. आज सूर्योदय सकाळी 6:30 वाजता झाला आणि आज सकाळी 6 वाजता अष्टमी तिथी समाप्त झाली, जी कालच्या सूर्योदयाच्या वेळी अस्तित्वात नव्हती. जर याला स्पष्टीकरण देऊन समजून घ्यायचे झाले तर आपण असे सांगू शकतो, आजच्या सूर्योदयाच्या वेळी अष्टमी तिथी अस्तित्वात नव्हती, कारण ती 6 वाजता संपली होती आणि कालच्या सूर्योदयाच्या वेळीही ती नव्हती. त्यामुळे अष्टमी तिथीला क्षय तिथी असे म्हणतात. बघा, संपूर्ण तिथींना जर सारांश आपण काढला तर आपण असं सांगू शकतो, उदया तिथी म्हणजे आजच्या सूर्योदयाच्या वेळी अस्तित्वात असलेली तिथी, अस्ततिथी म्हणजे आजच्या सूर्योदयाच्या आधी संपलेली तिथी आणि क्षय तिथी म्हणजे आजच्या सूर्योदयाच्या वेळी अस्तित्वात नसलेली तिथी. बघा, उदया तिथीचे महत्त्व काय, उदया तिथी कशासाठी बघितल्या जाते याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. बघा, उदया तिथीचे जास्त करून महत्त्व उपवासासाठी आहे. सर्व पूजा आणि कार्यासाठी उदया तिथीचाच आधार घेतला जातो, हे 100% सत्य नाही आहे. बघा, प्रत्यक्ष प्रभाव जो आहे उदया तिथीचा त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. बघा, इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की ज्या दिवशी आपण पूजा करत आहोत त्या दिवशी अस्तित्व आहे की नाही आहे त्या तिथीचे त्या वेळेमध्ये, हे जास्त महत्त्वाचे आहे. भले उदया तिथी जरी सूर्योदयापासून बघितली आणि ती काही कालखंडानंतर जर समाप्त झाली तर आपण असं समजू शकतो की त्या दिवशी आपण तीच तिथी मानणार जी की सूर्योदयाने बघितली. परंतु तुमचं कार्य जर संध्याकाळचं असेल आणि त्यावेळेस जर ती तिथी नसेल तर त्या उदया तिथीला तिथं बघण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे जे कार्य आहे त्या कार्याच्या वेळी जी महत्त्वाची तिथी आहे ती तिथी समजणे अत्यंत आवश्यक आहे. जर पूजा किंवा कार्याच्या वेळी तिथी अस्तित्वात नसेल तर तिचा उपयोग नसतो. अशा वेळी उदया तिथीचं महत्त्व राहत नाही. अशा वेळेस आपल्याला प्रत्यक्ष तिथी समजून घ्यावी लागत असते. बघा, याला आपण आजच्या म्हणजे या वर्षीच्या नवरात्राच्या अष्टमी, नवमी आणि दशमीच्या उदाहरणावरून समजून घेणार आहोत. बघा, उदया तिथीच्या आधारे अष्टमी ही 11 ऑक्टोबरला येणार आणि नवमी ही 12 ऑक्टोबरला येणार आणि दशमी ही 13 ऑक्टोबरला येणार. परंतु ज्योतिषाच्या नियमानुसार जर बघितलं तर अष्टमी 10 ऑक्टोबरला आहे, कारण 10 ऑक्टोबरला ही अष्टमी जी आहे हे दुपारी 12 वाजेच्या नंतर सुरू होत आहे आणि अष्टमीच्या ज्या आरत्या असतात त्या आपण संध्याकाळी लावत असतो. जर उदया तिथीचा जर विचार केला तर अष्टमी 11 ऑक्टोबरला येणार, परंतु 11 ऑक्टोबरला 12 वाजेच्या अगोदरच अष्टमी तिथी संपते. जर तुम्ही संध्याकाळी 11 ऑक्टोबरला आरत्या केल्या तर त्यावेळेस नवमी लागलेली असेल, तर त्यामुळे अशा वेळी उदया तिथीचे महत्त्व उरत नाही. त्यामुळे अशा वेळेस
इम्पॉर्टंट गोष्ट हे आहे की तुम्ही जे कार्य करत आहेत त्यावेळेस ती तिथी महत्त्वाची आहे की नाही आहे. म्हणून आपल्या आरत्या ह्या संध्याकाळी असतात, तर संध्याकाळीच्या वेळेस अष्टमी असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि संध्याकाळी अष्टमी ही आहे 10 ऑक्टोंबरला. अगदी तशाच प्रमाणे नवमी तिथीचं पण आहे. नवमी तिथीची उदया तिथी जर घेतली तर ती 12 ऑक्टोंबरला येणार, परंतु 12 ऑक्टोंबरला 11 वाजेपर्यंतच नवमी आहे. आणि जर तुम्ही संध्याकाळी जर आरत्या करत असणार तर निश्चितपणे तुम्ही 11 ऑक्टोंबरलाच लावायला पाहिजे त्या आरत्या. जर तुम्ही 12 ऑक्टोंबरला केलं तर त्यावेळेस दशमी असेल, म्हणजे दसरा असेल. ज्यांच्या आरत्या ह्या सकाळच्या असतात त्यांनी 11 ऑक्टोंबरला न करता 12 ऑक्टोंबरला सकाळी नवमीच्या आरत्या केल्या तरी चालते. जर या संपूर्ण माहितीला जर समजून सांगायचे झाले तर आपण ज्योतिषच्या नियमानुसार आणि उदयातिथी कुठं घ्यायची आणि कुठं नाही घ्यायची या संपूर्ण माहितीचा जर विचार केला तर आपल्याला अष्टमी तिथीच्या ज्या आरत्या आहे ह्या आपण 10 ऑक्टोंबरला संध्याकाळी लावायला पाहिजे. 11 ऑक्टोंबरला संध्याकाळी आपण नवमीच्या आरत्या लावायला पाहिजे. ज्यांच्या सकाळच्या आहे त्यांनी फक्त 11 ऑक्टोंबरला अष्टमीच्या आरत्या करू शकतात आणि 12 ऑक्टोंबरला सकाळच्या आरत्या करू शकतात नवमीच्या. अशा प्रकारे करू शकता. नाहीतर ज्या तिथीला, ज्या महत्त्वाच्या कार्याला आपली तिथी येत आहे त्या तिथीला आपण ते कार्य करायला पाहिजे. इथं उदया तिथीचे महत्त्व उरत नाही. बघा, संध्याकाळच्या वेळेस पूजा करायची असेल तर निश्चितपणे आपण जसं की स्लाईडमध्ये बघत आहोत की अष्टमी 10 ऑक्टोंबरलाच आहे आणि नवमी 11 ऑक्टोंबरलाच आहे. हे आपण या स्लाईडमध्ये बघितलं आहे. आपण अगोदर याबद्दल चर्चा केलेलीच आहे. बघा, मुख्य तिथीचा विचार यासाठी महत्त्वाची गोष्ट समजून घेणं आहे की उपवासासाठी आपल्याला उदया तिथी महत्त्वाची असते, परंतु पूजा करण्याच्या वेळी मुख्य तिथीचा आधार अधिक महत्त्वाचा असतो. आणि मुख्य तिथी अष्टमीची ही 10 ऑक्टोंबरला संध्याकाळी असल्यामुळे संध्याकाळीच आरत्या लावणे अत्यंत आवश्यक आहे. आणि नवमीची ही 11 ऑक्टोंबरला संध्याकाळी असल्याच्या संध्याकाळी नवमीच्या आरत्या 11 ऑक्टोंबरला लावणंच अतिशय महत्त्वाचे आहे. बघा, उपवासासाठी उदयातिथी का बरं महत्त्वाची असते? कारण आपला दिनचर्या जी असते ती सूर्योदयापासून सुरू होत असते, तर दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयापर्यंत आपली दिनचर्या आपण ठरवत असतो. त्यामुळे उदयातिथीचा महत्त्वाचा प्रकार हा उपवासासाठी आहे. परंतु आपण विशिष्ट कार्य, विशिष्ट पूजा किंवा विशिष्ट अनुष्ठान जर करत असेल तर जे त्या तिथीमध्ये व्हायचं असेल त्या तिथीमध्येच होणे आवश्यक आहे. बघा, आता अमावस्याला म्हणजे लक्ष्मीपूजन हे अमावस्याला असते. जर अमावस्या एखाद्या दिवशी जर सकाळी 7, 8 किंवा 9, 10, 11 पर्यंत जर असली तर त्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करू शकत नाही. त्याच्या अगोदरच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करावं लागेल. परंतु उदया तिथीचा जर विचार केला तर अशा वेळेस आपल्याला लक्ष्मीपूजन हे त्या दिवसाच्या 7, 8, 9, 10, 11 पर्यंत अमावस्या तिथी संपली तरी त्याच दिवशी करायला पाहिजे होती. परंतु तसं नसून अमावस्या ही अगोदरच्या दिवशी ची पूजा लक्ष्मीपूजनची असते. यावरून ह्या गोष्टी सिद्ध होतात आणि ह्या गोष्टी आपल्याला समजतात की उदया तिथी जी आहे ही फक्त उपवासासाठी जास्त महत्त्वाची आहे. बाकी इतर धार्मिक कार्य, अनुष्ठान, पूजा वगैरे ह्या त्या तिथीच्या मुख्य तिथींच्याच महत्त्वाच्या असतात. म्हणून अष्टमीची जी आरती आहे ही 10 ऑक्टोंबरलाच करायला पाहिजे. जर संध्याकाळची असेल, सकाळची असेल तर 11 ऑक्टोंबरला करू शकता. आणि 11 ऑक्टोंबरला नवमीची आरती संध्याकाळी करायला पाहिजे. आणि जर आपली सकाळची आरती असेल तर 12 ऑक्टोंबरला करू शकता. तर अशा प्रकारे या तिथींचं सर्व आपण माहिती बघितली. जर या संपूर्ण निष्कर्ष जर या पूर्ण माहितीचा जर काढायचा झाला तर उपासना करताना तिथींचा योग्यतेची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. धार्मिक कार्य योग्य वेळी योग्य तिथीवर आधारित असावी. यामुळे आपण जर सर्व गोष्टीचा जर अभ्यास केला तर आपल्याला एकच गोष्ट समजते की उदया तिथी ही उपासासाठी महत्त्वाची आहे. बाकीची मुख्य तिथी ही इतर मुख्य आपण जे कार्य करतो त्याच्यासाठी महत्त्वाची आहे. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.